लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंतला विश्वावर संशय आलेला असतो की विश्वाने जान्हवीला त्याच्या घरामध्ये लपवून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे रागारागाने जयंत विश्वाच्या घरी येतोय आणि विश्वाला प्रचंड तो मारहाण करत असतो. जयंत विश्वाला विचारतो की माझी जान्हवी कुठं आहे. विश्वा म्हणतो की जयंत, तू ठार वेडा झालेला आहेस. एकतर जान्हवी तुझ्या मनात आहे आणि माझ्यासुद्धा मनात आहे. त्याच्यामुळे तू असा वेड्यासारखा करतोयस. माझ्या घरी येऊन तू मलाच मारहाण करत आहे. त्याच्यामुळं एकतर तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज आहे. आणि वेडा शब्द ऐकल्यावर जयंत अजूनच चिडतो आहे. त्यानंतर जयंत विश्वाला धमकी देतोय की माझी तुझ्यावर बारीक नजर असणार आहे. त्याच्यामुळे तू माझ्यापासून वाचू अजिबात शकत नाहीस. तू माझ्या जान्हवीला तर माझ्यापासून अजिबात दूर करू शकत नाहीस. जान्हवी आता विश्वाला जखमी करताना जयंतला पाहत असते. तिला माहिती असतं की जयंत खूप दृष्ट आहे. तो विश्वाला जीवसुद्धा घेऊ शकतो. त्याच्यामुळे जान्हवी विश्वाला वाचवायला घराच्या बाहेर येते. पण विश्वा तिला खुणावतो आहे की तू अजिबात काळजी करू नकोस, तू आतमध्ये निघून जा. आणि मग पुन्हा विश्वा जान्हवीच्या रूममध्ये येतोय. त्यानंतर जान्हवी विश्वाला म्हणते की विश्वा, आता आपल्याला खूप मोठा असा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण तुझा जीव खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी तू खूप महत्त्वाचा आहेस. त्यामुळे जर तुला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. कारण तो जयंत तुझा जीवसुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे आता जान्हवी म्हणते की मी हे घर सोडून जाण्याचाच निर्णय अगदी योग्य आहे. त्यानंतर विश्वा जान्हवीला धीर देतोय. विश्वा आणि जान्हवी मिळून आता एक खूपच खतरनाक अशी साजिश आखतात आणि ज्यामध्ये आता जयंतला अडकवलं जात आहे आणि जयंत अलगद सापळ्यामध्ये अडकणार आहे. जयंतला आता दोघं मिळून ठार वेडा ठरवणार आहेत आणि त्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं जाणार आहे. हे सगळं आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मी निवास.